मिरज तालुक्यातील कळंबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या 4 चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा। दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी, 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। घटना सीसीटीव्हीत कैद। मिरज तालुक्यातील कळंबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या 4 चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा घालण्यात आला आहे। या दरोड्यात एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये 3 तोळे सोने आणि 15,000 रुपये रोख रक्कम इतका चोरट्यांनी लंपास केलाय। याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बाविकाडी, वय वर्ष 42, राहणार हनुमान नगर, कम्युनिटी हॉल, अल्विन कॉलनी, मेडचल, जिल्हा मेडचल, राज्य तेलंगणा यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। ते देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दिनांक 24 मे 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची 4 चाकी थांबविली। त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले। त्यानंतर त्या ठिकाणी 8 ते 10 जण येऊन फिर्यादी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील एकूण 1,69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला। त्यामध्ये 3 तोळे सोने व 15,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल होता। तर या दरोड्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात आले। यामध्ये 2 जण जखमी झाले। याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात 8 ते 10 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत। आज पहाटे 1 वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते, जे हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर, पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते। तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली। तिथे आपल्या गाडीमध्येच झोपलेले असताना साधारण 1-1:15 वाजेच्या आसपास 7 ते 8 इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास 4 तोळे सोने आणि 15,000 रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे। या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असता आम्ही 395 कलमाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतील।